हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. ग्रुप सी एक्झामच्या ॲडव्हर्टाईजबाबत सिलेबसबाबत आयोगाने कालच एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याच्यानुसार सगळी क्लिअरिटी आयोगाने दिलेली आहे. बरं, मागच्या काही दिवसांपासून आपण बघतो की कुठल्याही एक्झामबाबत आयोगाने कुठल्याही गोष्टी क्लिअर केल्या नव्हत्या आणि त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी मग प्लॅन करायला सुरुवात केली. त्यात इंग्लिश मराठी लँग्वेज याला जास्त प्राधान्य दिलं, कारण साहजिक आहे कुठलीही पुढे पूर्वपरीक्षा नव्हती. आणि मग या कालावधीमध्ये जर तुम्ही मेन्सचा अभ्यास म्हणजेच लँग्वेजचा इंग्लिश मराठी हा व्यवस्थित करणं अपेक्षित होतं आणि त्याच्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी डिसिजन घेतलं. पण आता मात्र काल आयोगाचं नोटिफिकेशन आल्यामुळे आपल्याला प्लॅनमध्ये चेंज करावा लागेल. त्यात विशेषतः इथं काही महत्त्वाची गोष्ट आहे जी हायलाईट केलेली आहे मी, नीट बघा. क्लिअरिटी नव्हती म्हणून आपण काही गोष्टी प्लॅनमध्ये वेगळ्या केल्या होत्या, पण आता क्लिअरिटी आली. आता प्लॅन बदलावा लागेल. एकतर ग्रुप सीच्या ह्याच्याबाबत प्री असेल मेन्स असेल, जो आधीचा सिलेबस आहे अभ्यासक्रम त्याच पद्धतीने एक्झाम घेणार आहे आणि ही परीक्षाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं आयोगाचं नोटिफिकेशन सांगतं. म्हणजेच आपल्याला काय क्लिअरिटी पाहिजे होती, सिलेबस ग्रुप सी प्रीचा काय असेल मेन्सचा काय असेल, सो आयोगाने ते क्लिअर केलं झालं. हा सगळ्यात महत्त्वाचा जो काही ग्लिच होता तो आयोगाने दूर केलेला आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे याबाबत निर्णय घ्यायचा आहे. या इकडं आता आयोगाने काय सांगितलं की ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच येणार आहे. आता लवकरच म्हणजे काय, 1 आठवड्यात 2 आठवडे लागेल, 15 दिवस लागेल, 20 दिवस लागेल, ते आयोगावर आहे. पण याचा अर्थ असाही नाही की डायरेक्टली आता 2-3 महिन्यानंतर ॲड येणार आहे असं काही आहे का. नक्कीच त्याच्यात कालावधी हा कदाचित आयोग लगेच 2-3 दिवसात पण टाकेल किंवा 15-20 दिवसात पण टाकेल. त्यामुळे ॲज अर्ली ॲज पॉसिबल ॲडव्हर्टाईज आता येणं अपेक्षित आहे, जे आयोगाने मेन्शन केलेलं आहे. ह्याचा अर्थ आता जशी ही ॲडव्हर्टाईज येईल कितीतरी दिवसांनी पुढे जे काय बघितलं तिथून पुढे ऑनवर्ड्स पूर्वपरीक्षेचा हा ड्युरेशन किती असणार आहे, 2 महिने 2.5 महिने मॅक्स, खूप झालं 3 महिने, याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे ॲडव्हर्टाईज काढल्यानंतर आयोग 4 आणि 5 महिन्यांनी थोडी प्री घेणार आहे. जनरल आत्तापर्यंतचा जर आपण लॉजिक बघितला या फील्डमध्ये तर साहजिक आहे काहीतरी आपण कॅल्क्युलेशन काढू शकतो. हा ड्युरेशन म्हणजेच आता येणारी पुढची परीक्षा आपल्याला प्रिलिम फोकस करावी लागणार आहे. त्याच्यानंतर मग ऑब्व्हियसली आयोग मेन्सची एक्झाम डेट डिक्लेअर करेल आणि मुख्य परीक्षा घेईल. आता पुढे काय आहे, 2 प्रश्न आहेत याच्यामध्ये. इंग्लिश मराठी याचं काय करायचं, लँग्वेज, आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो GSचा, म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स करंट अफेअर मॅथ रिजनिंग असा सगळा प्रकार, जे 7 सब्जेक्ट आहेत. मग आता साधिक गोष्ट आहे, ह्याच्या आधी काही क्लिअर नव्हतं, एक्झाम किती होईल महिने काय माहीत नसल्यामुळे आपण लँग्वेज सुरू केली. आता जर लँग्वेज तुम्ही कंटिन्यू ठेवला आणि फोकस केला तर लक्षात घ्या पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आयोगाने सांगितलं की नाही आधीचाच आहे आणि आधीच्याच प्रिलिमच्या सिलेबसमध्ये कुठल्याही स्वरूपात इंग्लिश मराठी नाही. सो आता तुम्हाला इमिजिएटली प्लॅन चेंज करावा लागेल, कारण तुम्ही जर परत लँग्वेजवर फोकस केलात इंग्लिश मराठी तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास चांगला होईल, कारण तुम्ही प्री नंतर मेन्स देणार आहात. पण जर पूर्व परीक्षाच एका मार्काने किंवा पॉईंटने जरी गेली तर मेन्सच्या अभ्यासाला काही अर्थ आहे का. तुम्ही जे इंग्लिश मराठी लँग्वेज खूप चांगलं स्ट्रॉंग करून ठेवलं आहे पण प्रीज पास नाही आहे तर त्याला अर्थच नाही आहे. त्यामुळे आता तुमचा GSचा अभ्यास हा इकडचा कसा आहे, किती स्ट्रॉंग आहे याच्यानुसार तुम्ही हा निर्णय घ्या. म्हणजे काही जुने विद्यार्थी असतील की ज्यांना सर GS भरपूर झालं आहे, ह्याच्या आधी काही मेन्स दिलेला आहे, तर त्यांनी मग काही दिवस तरी लँग्वेज इंग्लिश मराठी करायला हरकत नाही. पण परत ते इट्स युअर ओन रिस्क, तुमच्या रिस्कवर आहे ते. कारण मी काय म्हणलं, कितीही काही करा, इथं थोडी जरी गफलत झाली एका मार्काने पॉईंटनी जरी GSमध्ये संपलं याला काहीच अर्थ नाही. मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्ही कितीही ताकदीनं केलेला असेल तरी तो पूर्ण वाया जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं, तुम्ही नवीन आहात जुने आहात, तुमचा अभ्यास किती आहे GSचा याच्यानुसार तुम्ही कॉल घेऊ शकता आणि दोन्हीपैकी कुठली तरी एक लँग्वेज थोडा वेळ देऊन आयोगाची ॲडव्हर्टाईज येईपर्यंत करत असाल तर ते सेफ म्हणता येईल आपल्याला. पण फुल फोकस तर अजिबात नको. त्यामुळे एक ऑप्शन काय आहे, आता ॲडव्हर्टाईज नोटिफिकेशन येईपर्यंत लँग्वेज थोडी चालू ठेवणे, पण आता GSवर शिफ्ट होणे हे सध्याची गरज आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, मग आता ज्यांना असं वाटतं की नाही सर माझं GS अजून एवढं स्ट्रॉंग नाही आहे, मला प्रीलाच अडचण येते, प्रीमध्येच मागच्या वेळेस खूप जास्त कमी मार्क आले वगैरे असं असेल तर माझं म्हणणं इमिजिएटली फक्त आणि फक्त GS करा. हे माझं सजेशन आहे. परत आता अप टू यू, तुमच्यावर येते काय करायचं काय नाही ते. जर तुम्हाला प्रिलिमबाबत कॉन्फिडन्स नसेल की शुअर शॉट सर नाही मी नक्की 60च्या आसपास मार्क घेऊ शकतो असा कॉन्फिडन्स असेल तर लँग्वेजकडे जा, नसेल तर अजिबात इंग्लिश मराठीला हात न लावता पूर्णतः GSवर फोकस करा. क्लिअर. दुसरा मुद्दा, आता GS करताना अजून एक यात प्लस पॉईंट काय करता येईल आपल्याला, थोडंफार अशा पद्धतीनं GS करायचं जे की फक्त प्री पुरतं नाही तर प्री प्लस मेन्स
जसं की एक फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स आहे, तो पूर्ण होल सब्जेक्ट इकॉनॉमिक्सचा तो व्यवस्थित करायचा, म्हणजेच प्रीलाही कामाला येईल आणि मेन्सलाही कामाला येईल. प्रीलाही जर डेप्थ वाढवली, थोडेफार प्रश्न असे असतात कन्सेप्च्युअल जे की मेन्सच्या लेवलचे असतात, ते जर प्रीला विचारलं तर तुम्ही तर तयारच आहात. आणि मग प्री झाल्यानंतर तुम्हाला त्या जीएसला वेगळे एफर्ट द्यायची गरज नाही, कारण तो तुम्ही जीएस प्री प्लस मेन्सच्या अँगलने इथंच संपवला आहे. त्याच्यानंतर आफ्टर प्री त्या विषयाला तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी वेळ द्यावा लागेल, आणि उरलेला जो वेळ आहे तो तुम्ही लँग्वेजला जास्त फोकस करू शकता. कारण आता तुम्ही लँग्वेज बाजूला ठेवलं, इंग्लिश मराठी म्हणलं तर डेफिनेटली तुम्हाला इथं मात्र जास्त फोकस इंग्लिश मराठीला द्यावा लागेल ॲज कम्पेअर टू जीएस. कारण जीएस इथं तुम्ही केलेलं आहे, मग काही हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे जे प्रीला आहे, काही मेन्सला पण आहे, त्यामुळे इथं वेगळे एफर्ट द्यायची जास्त गरज पडणार नाही. कळते काय चाललंय गणित? म्हणजे आता तुम्हाला विन विन सिच्युएशन जर ठेवायची असेल प्री प्लस मेन्सची, तर जीएसला स्टार्ट करणे, पण ते जीएस करताना परत फक्त प्री पुरतं मर्यादित करू नका, नाही तर अजून तुम्ही चुकीला वाव द्याल तिथं आणि अजून फेलियरला सामोरे जाल. आता आपल्याला अशा पद्धतीने पुढे जायचं आहे की ह्या वर्षीची प्री ही निघाली पाहिजे, मेन्सही निघाली पाहिजे. पोस्ट घेऊन बाहेर पडायचं असेल तर या नोटिफिकेशनचा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की सिलेबस चेंज नाही झालेला आहे प्रीचा, मेन्सचा आणि लवकरच ॲड येणार आहे. ह्या इनपुटच्या आधारावर आत्ताच्या आत्ता तुमचा प्लॅन तयार करा. मग परत मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही जुने आहात, नवीन आहात, तुमचा जीएस स्ट्रॉंग आहे का लँग्वेज स्ट्रॉंग आहे, याच्यानुसार तुम्ही तुमचे निर्णय घ्या. एक ब्लँक पेज घ्या आणि त्याच्यानुसार एक प्लॅन तयार करा की मला कशाला फोकस करायचं आहे. पण माझा मेन इथं सांगण्याचा कन्क्लुजनचा पार्ट आहे, प्रिलिमला हलक्यात घेऊ नका. एका मार्काने जरी काही गफलत झाली तर परत सांगतो ह्याचा काही संबंध नाही. पण आता जीएसवर फोकस करायचं ठरलं, इथं सांगितल्याप्रमाणे हे जीएस. आता इथून सुरू करताना काय करायचं माहिती का, जे सब्जेक्ट अवघड आहेत, हार्ड आहेत, तिथून सुरू करा. नाही तर पुन्हा अजून तेच होईल, जे आपल्याला सोपं जातं, वाचायला इझी जातं, आत्तापर्यंत जे वाचलंय तेच परत वाचत बसू नका. जसं की उदाहरणार्थ बऱ्याच जणांना सायन्स अवघड जातं, सायन्सपासून सुरुवात करा. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स कन्सेप्च्युअल आहे, अवघड आहे, तिथून सुरुवात करा. मॅथ रिजनिंग जमत नाही, तिथून सुरुवात करा. म्हणजे जे अवघड विषय आहेत इमिजिएटली, मग ते प्री प्लस मेन्स दोन्ही दृष्टिकोनातून किमान ते तरी पटापट एक एक क्लिअर करा. आणि मग होईल काय की जसं आपण इथून पुढे चाललोय, प्रिलिमच्या दोन्ही सब्जेक्ट क्लिअर झाल्यानंतर प्री प्लस मेन्स ताकदीनं तुम्ही प्री द्याल. कारण एवढ्या लेवलला जर सब्जेक्ट कव्हर केले असताल तर डेफिनेटली तुमचा प्रीचा स्कोर खूप चांगला येईल. फर्स्ट आन्सर कीनुसारच मग आपल्याला काय करता येईल, मुख्य परीक्षेची तयारी सुरू करता येईल. मग ते सेकंड आन्सर की, मग रिझल्ट, याला खेळत बसायची गरज पडणार नाही. कधी, जेव्हा तुम्ही इथून ताकदीनं अभ्यास कराल तर. परत अर्धवट सुपरफिशियल वरवर अभ्यास केला तर होईल काय माहिती का, तुम्हाला वाटेल की मी अभ्यास करतोय पण प्रीला स्ट्रॉंग स्कोर येणार नाही, असा बाउंड्रीवर येईल आधात मधातच, आणि मग कळणार नाही मी मेन्स आहे का नाही, करायची का नाही, हे असं सगळं जे आजपर्यंत झाले ते. त्यामुळे आत्तापासून जे वेळ भेटलेला एवढा शांततेचा काळ आहे, एक जीएसचा सब्जेक्ट प्री प्लस मेन्सच्या अँगलनी कव्हर करा, जेणेकरून तुम्हाला प्री नंतर त्या जीएसच्या सब्जेक्टला फक्त रिव्हिजन करता येईल आणि मॅक्झिमम वेळ हा इंग्लिश मराठीला देता येईल. बरं, तुम्हाला सर मग आता हे वर्कआउट होईल का, पण दुसरा ऑप्शन तरी काय आपल्याकडे, तुम्हाला वाटतं सर मग आता हा प्लॅन नको, आम्ही दुसरा काय करू का, दुसरा काय ऑप्शन आहे सांगा. आता कुठल्याही पुढे दिवसामध्ये नोटिफिकेशन येऊ शकतं, ग्रुप सीची ॲड येऊ शकते. आता ॲड आल्यानंतर प्रीची एक्झाम डेट डिक्लेअर केलेली असते आणि त्यावेळेला म्हणजे आता आपल्याला दोनच प्लॅन आहेत. एक म्हणजे तुम्हाला लँग्वेज केलात तर इकडे प्रॉब्लेम येईल, पण ह्याच्या आधी तुमचं किती लँग्वेज झालं, जीएस झालं, त्याच्यावर तुम्ही घरी करू शकता. नाही तर मग क्लिअर कट जीएस हा एकमेव पर्याय उरला. पण ह्याच्यात मग एक सोल्युशन काय शोधलं मी, जीएसमध्ये फक्त प्रिलिमच्या अँगलने जीएस करू नका, नाहीतर मग पुन्हा प्रिलिम पास होऊनही फायदा होणार नाही. कारण मुख्यला तुम्हाला वेळ कमी असल्यामुळे काय करावं लागेल, मग जीएस जे मेन्स आहेत तेही करावं लागेल, इंग्लिश मराठी मेन्स तेही करावं लागेल. त्यामुळे काहीतरी पार्ट आता इथं कव्हर करून टाका, जो की मी जीएसचा सांगतोय. ही विन विन सिच्युएशन असेल तुम्हाला प्री आणि मेन्सची, आणि हाच काय म्हणतो आपण त्याला फॉर्म्युला किंवा प्लॅन योग्य असेल इथून पुढच्या कालावधीसाठी. आणि जसं आयोगाचं पुढचं पिक्चर क्लिअर होईल तसं आपण परत चर्चा करू. परत अजून काही थोडंफार प्लॅनमध्ये चेंज असेल तर करावं लागेल, कारण आयोगाच्याच नोटिफिकेशनशिवाय आपण प्लॅन करूच शकत नाही. जे आत्ता आपल्या समोर आहे त्याच्या आधारावर आपण प्लॅन करतोय. उद्या अजून काही मेजर चेंज आयोगाने केला तर पुन्हा अजून त्यामध्ये आपण बदल करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सो क्लिअरिटी आली असेल, म्हणजेच आपल्याला जे काही कन्फ्युजन झालं होतं की सर आता कळालं, कन्फर्म झालं की ग्रुप सीची ॲड येणार आहे, मग आता काय करायचं, तर त्याचे काही बरेच मुद्दे इथं तुम्हाला मी डिस्कस करून दिले. होप सो तुमच्यापर्यंत पोहोचलेत. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे काही अजून डाऊट वगैरे असतील तर नक्की आवर्जून कमेंटमध्ये मेन्शन करा, आपण त्यावरही लेक्चर घेऊयात. तुम्हाला इथं तुम्ही पुण्यात असाल तर ऑफिसमध्ये येऊन भेटा, बोला, पुढचा प्लॅन कसा करायचा आपण त्याच्यावरही चर्चा करू शकतो. सो कसा वाटला व्हिडिओ, आवडला तर नक्की लाईक करा, तुमची फीडबॅक मेन्शन करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण या अशा गोष्टी जिथं विद्यार्थी खूप स्टक झालेला असतो असे इनपुट्स मी द्यायचा प्रयत्न करत असतो, त्यासाठी नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि कधीकधी अभ्यास, कंटेंट याच्या व्यतिरिक्त प्लॅनिंग हा जो प्रकार असतो का, याच्यामुळे रिझल्ट जातो. म्हणजे योग्य वेळी योग्य तो निर्णय घेणे, योग्य वेळी योग्य तो सब्जेक्ट अभ्यासाला घेणे,
या गोष्टीवर सुद्धा रिझल्ट ठरतो. नाही तर आता काही विद्यार्थी लँग्वेजवर जास्त फोकस करत होते, तर मग आता इमिजिएटली आपल्याला इनपुट आले ना तर लगेच शिफ्ट झालं पाहिजे ना. मग हा सगळा जो बदल आहे, म्हणजेच मी म्हणतो योग्य वेळी योग्य निर्णय हा जर घेता आला तर आपण नक्कीच पुढे इतरांच्या तुलनेत पुढे राहू. अदरवाईज सगळ्यांसोबत ॲव्हरेज मार्क, सगळ्यांसोबत फेलर आणि सगळ्यांसोबत वर्षानुवर्ष वाया जाणं, हा सगळा प्रकार आत्तापर्यंत दिसून येतोय. बदल करायचा असेल तर या सगळ्या डिसिजनचा काय असेल पुढचा पार्ट थोडा प्रिडिक्शन लेवलला आपण घेऊ शकतो, किती दिवसात काय येणार आहे काय नाही, आणि त्याच्यानुसार अभ्यासात बदल करू शकतो. जे सजेशन तुम्हाला मी इथे दिलेले आहेत. बाकी तुम्ही तुमचा ओन पर्सनल प्लॅन नक्की बनवा, कारण प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो. कोणी नवीन आहेत, कोणी जुने आहेत, कोणाचं GS स्ट्रॉंग आहे, कोणाचं लँग्वेज स्ट्रॉंग आहे, यानुसार तुम्ही तुमचा प्लॅन बनवा. मी जनरल ओव्हरऑल सगळ्यांसाठी काही इनपुट्स दिलेले आहेत. हा प्लॅन ॲज इट इज तुम्ही एक्सेप्ट केला पाहिजे, फॉलो केला पाहिजे असा अजिबात माझा अट्टहास नाही. त्यामुळे मेक युअर ओन प्लॅन आणि त्याच्यानुसार तुम्ही इम्प्लिमेंटेशन सुरू करू शकता. चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.